हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि बऱ्याच जणांची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे. महिला व बालविकास या विभागाच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या त्यांची फायनल रिस्पॉन्स शीट जी आहे ती उपलब्ध झाली. बरेच लोक जी ती वाट बघत होते, कारण ICDSची एक्झाम या एक्झामच्या नंतर झाली होती तरी देखील त्यांच्या फायनल रिस्पॉन्स शीट रिलीज करण्यात आले होते. परंतु महिला बालविकासच्या रिस्पॉन्स शीटला बराच उशीर झाला होता. त्यामुळे बरेचसे स्टुडंट म्हणजे कमेंट करत होते, टेलिग्रामला देखील पर्सनली देखील विचारत होते. तर बरेच लोक वाट बघत होते. तर ज्यांनाही आपला स्कोअर चेक करायचा आहे त्यांनी पटकन आपले लॉग इन करून आपला स्कोअर वगैरे चेक करून घ्या. ज्यांना लिंक हवी आहे ती मी कमेंट बॉक्समध्ये लिंक जी तुम्हाला देईल. तर हे जे ते कालचं परिपत्रक आहे महिला व बालविकास विभागाचं, तर यावरती तुम्ही बघू शकता की 14/10/2024 ते 10/11/2024 पर्यंत आपण ऑनलाईन अर्ज जे ते भरले होते. त्यानंतर आपली ऑनलाईन एक्झाम जी ती पूर्ण महाराष्ट्रात 45 परीक्षा केंद्रांवरती 10/2/2025 ते 13/2/2025 व 17/2/2025 विविध सत्रांमध्ये जी ती आपण एक्झाम दिली होती. त्यानंतर 28/2/2025 ते 8/3/2025 पर्यंत ऑब्जेक्शन घेण्यासाठी जे ते विंडो जी ती ओपन करून दिलेली होती. त्यानंतर 8/3/2025 पर्यंत ऑब्जेक्शनसाठीची विंडो जी ती ओपन होती. आता मला तुम्हाला यात हे सांगायचं आहे की ICDSची जी फायनल रिस्पॉन्स शीट आली आहे त्यामध्ये बऱ्याच स्टुडंटसोबत असं झालं आहे की खरंच ते क्वेश्चन जे ते चुकीचे होते. त्यांनी जे ऑफिशियल सोर्सेस आहे ते पण रेफरन्स म्हणून दिलेले होते, तरी पण त्यांचे आन्सर जे ते चेंज झालेले नाही आहे. त्यामुळे बऱ्याच स्टुडंटला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या रिस्पॉन्स शीट चेक झाल्यानंतर तुम्हीही एकदा बघा की बरेचसे असे क्वेश्चन असतील की जे खरंच चुकीचे होते आणि तुम्ही रेफरन्स पण बरोबर दिलेले होते, तरी देखील तुमचे मार्क्स किंवा क्वेश्चनमध्ये बदल झालेला नाही आहे का हे चेक करा. कारण ICDSमध्ये बऱ्याच स्टुडंटच्या बाबतीत जे असं झालं आहे की त्यांनी ऑफिशियल सोर्सेस देखील दिलेले होते, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरचा डाटा प्रोव्हाइड केला होता त्यांनी रेफरन्स देताना, परंतु त्यावरती काहीही ॲक्शन जी आहे ती TCSकडनं घेतली गेलेली नाही आहे. बघू शकता आपण की 24/4/2025 पासून आपण जी फायनल रिस्पॉन्स शीट आहे ती त्यांच्या वेबसाईटवरती आपल्याला ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर जर लॉग इन करताना काही तांत्रिक अडचणी येत असतील तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतात. 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत जे येते तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकतात. आणि तुमच्या रिस्पॉन्स शीट चेक करताना जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर टेलिग्रामला तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकतात. जर माझ्याकडून तुम्हाला काही हेल्प होत असेल तर मी तुम्हाला नक्की हेल्प करेल. आणि थँक्यू.